गुड मॉर्निंग फ्रेंड्स, वेलकम टू पराग पूर्वाज लाईफ. तर आम्ही जातो आहे आता पावना लेकवरती 1 डे ट्रिपसाठी आणि एंड मोमेंटवरती प्लॅन ठरला. तर माझी तर तब्येत थोडीशी डाऊन आहे, सर्दी होणार आहे असं वाटते, पण बघूया किती मजा करते. तर चला आमच्यासोबत. तर आमचा कॅम्पिंग स्टे होता 5 बिलियन स्टार कॅम्पिंग ॲग्रो फार्ममध्ये पावना लेकजवळ. हे ठिकाण आहे लोणावळा स्टेशनपासून 26 किलोमीटर अंतरावर. इथे चेक इनची वेळ संध्याकाळी 4 वाजता आहे. फायनली 3.5 तासाचा प्रवास करून आम्ही पोचलो होतो आणि एकदम निमुळता असा रस्ता होता आणि तिथून आम्ही आमची गाडी घेऊन गेलो आणि फायनली आमच्या डेस्टिनेशनवरती आम्ही पोचलो होतो. आणि गाडीतले सगळे सामान घेऊन आम्ही निघालो आमच्या टेंटकडे आणि ॲम्बियन्स तर एक नंबर होता. तर आम्ही आता पोचलोय डॅमवरती आणि हे आमचे टेंट, हे बघा आमचे 2 टेंट. आम्ही सामान ठेवलं आणि इथला एरिया असा आहे आणि आमच्यासाठी आता गरम गरम कांदा भजी नाश्ता आलेला आहे. तर आम्ही आता तो खातो आणि मग होय ते संध्याकाळच्या नाश्त्याची वेळ आहे 4:30 ते 5:30, पण आम्हाला पोचायला उशीर झाला तरी पण आम्हाला त्यांनी 7 वाजता नाश्ता अवेलेबल करून दिला. गरमागरम भजी खाल्ल्यानंतर मस्त असा अद्रकचा चहा घेतला आणि त्यानंतर थोडा ॲम्बियन्स एन्जॉय केला. हळूहळू थंडी वाढत होती आणि आमचं डेस्टिनेशन थोडंसं दूर होतं, पण तिथून जर व्ह्यू पाहिलात ना तर एकदम वर्थ वाटलं तेवढं दूर जाणं. तिथं करण्यासाठी बऱ्याचशा ॲक्टिव्हिटी होत्या. फर्स्टली मी आणि मोक्षदाने खूप झोका घेतला आणि हे बघा पप्पा आम्हाला कसे झोका देत आहेत आणि त्यानंतर परागसुद्धा आमच्यासोबत झोक्यावर एन्जॉय करत होता आणि आम्हाला तिघांनाही पप्पा झोका देत होते. सगळ्यात जास्त या ट्रिपवर मोक्षदाने एन्जॉय केला. ती खूप खेळली आणि ॲक्च्युली 1 इयर झाल्यापासून तिची ही फर्स्ट ट्रिप होती जेव्हा तिला थोडंफार समजते, त्यामुळे तिने खूप मजा केली. आणि मोक्षदाने तिच्या आजोबांसोबत सुद्धा खूप मस्ती केली. त्यानंतर आमच्यासाठी बार्बेक्यू केलेले व्हेजिटेबल्स, पनीर आलेलं. मोक्षदाने सुद्धा बार्बेक्यू केलेले पनीर खाल्लं आणि ती बघा कशी किती खुश आहे खाताना. इथे व्हेज आणि नॉनव्हेज दोन्ही ऑप्शन अवेलेबल आहेत, तेही अनलिमिटेड. त्यानंतर आम्ही सगळेजण मिळून बॅडमिंटन खेळलो. पप्पा असल्यामुळे मोक्षदा पप्पांसोबत एन्जॉय करत होती आणि तेव्हाच आम्ही आणि परागने थोडासा टाईम स्पेंड केला एकमेकांसोबत. हे आमचे टेंट, हे आमचं सामान असं सगळं पडलेलं आहे. तिकडे वॉशरूम्स. आता इकडे बॉन फायर करणार शेकोटी. निखारात पेटलेला आहे ती, आता हवा घालेल कदाचित.
आणि हे पूर्ण हुंडकाच आणलं. हो बरोबर. ये मोक्षदा, चला चला फिरूया फिरूया, चला 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 चाल चाल चाल, हा चला 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 चला. आता थंडी थंडी वाजते आम्हाला. हा हा शिको शिको हात शिको. हे बघ हाय हाय शिको हात शिको. हा हे आमचा टेंट आणि हा त्याचा एंट्रन्स. पूर्वा ही मोक्षदा केव्हाची झोपली. आणि आता आम्ही पण झोपतो. बाय, गुड नाईट. भेटूया सकाळी. बाय, गुड नाईट. बाय. गुड मॉर्निंग. तर काल आमचा टेंट तिकडे होता त्या साईडला. थंडी काल जास्त असल्यामुळे आम्ही तिथेच ठेवलं आणि आज सकाळ झाली म्हणजे रात्रीच आम्ही ते शिफ्ट केलं. रात्री तिथे आणून ठेवलं कारण इथून व्ह्यू जबरदस्त आहे. हा पवना लेक आणि मागे आहे तिकडे तिकोणा. ते आम्ही तुम्हाला नंतर दाखवू. जरा पहिला हा एक व्ह्यू एन्जॉय करा. तर सकाळी नाश्ता करून आम्ही 10-10:30 वाजता निघालो आणि नाश्त्यामध्ये सुद्धा 2-3 ऑप्शन होते आणि इथला स्टाफसुद्धा खूपच मनमिळाऊ आणि हेल्पफुल होता. खूप छान सर्विस दिली या ॲग्रो फार्मनी आणि इवन मोक्षदाचं सुद्धा जेवण त्यांनी स्पेशल बनवलेलं. असं नाही की आमच्या जेवणामध्ये तिचं ॲडजस्ट केलं. तुम्हालाही जर या ॲग्रो फार्मला व्हिजिट करायचं असेल तर मी या ॲग्रो फार्मचा नंबर डिस्क्रिप्शनमध्ये देते. मी नक्की चेक करू शकता. बाजूलाच तिकोना किल्ला आहे. तुमच्याकडे वेळ असेल तर नक्की भेट द्या. तर कसा वाटला आमचा व्हिडिओ कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि आमच्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका.